विक्रांत, तुमच्या फोनचा पासवर्ड तर माझी बर्थडेत होती ना? तुम्ही पासवर्ड चेंज केलाय का? माझा फोन का घेतेस तू? अगं अगं म्हणजे आज तू इतकी गोड बातमी दिलीस मला, हो की नाही? मग अगं आज आपण आपल्याबद्दल बोलायला हवं ना, आपल्याबद्दल, आपल्या भविष्याबद्दल, नाही का? हा, फोन कशाला हवाय तुला? मी तर फक्त गाणी ऐकण्यासाठी घेतला होता. तुमची प्लेलिस्ट चांगली आहे ना म्हणून. एवढंच ना? मग मी गातो की तुझ्यासाठी? फोनची काय गरज आहे? हे बघ पूजा, आज फक्त तू आणि मी, आपण दोघच गप्पा मारायच्या. लीला, मी सांगितलं नव्हतं तुला सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून? हा, अभिरामने सगळ्यांच्या समोर तुझी बाजू घेतली. हो ना, मला वाटलेलं मला ओरडतील. आश्चर्यच वाटलं मला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे लीला? अगं मुळात तू नेहमीच चुकीची असतेस, हा समजच चुकीचा आहे. अभिराम न्याय अन्यायामध्ये कधीच नाती आडवी आणत नाही. साधा सरळ विचार करणारा आहे तो, तटस्थपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहणारा. आता बघ, हळूहळू तुझा चांगुलपणा देखील त्याच्या नजरेस येईल. लीला, तू ते जे घडलं ते तू तुझ्या माहेरच्या कानावर घातलेस का? हो आजी, मी बाबांना सांगितलं. पण आजी, बाबांना मला अजिबात ओरडले किंवा माझ्यावर चिडले नाहीत. उलट ते तर म्हणाले की आता हेच माझं घर आहे, त्यामुळे मी हळूहळू इथल्या पद्धती समजून घ्यायला हव्या. छान. बघ किती चांगल्या संस्कारात वाढली आहेस तू, लहानाची मोठी झाली आहेस. हेच तर हवं असतं. पार्टनर, एजे नक्की कसे आहेत? म्हणजे विक्रांत म्हणालात त्याप्रमाणे ते गुन्हेगार आहेत, पण तू बघितलंस ना आता सगळ्यांसमोर कशी बाजू घेतली त्यांनी माझी. ते 4 लोकात माझी बाजू घेणारे एजे कसे काय कोणाचा खून करतील? कसे काय माझ्या रिवला किडनॅप करू शकतील? की आजी म्हणाल्या त्याप्रमाणे एजे न्याय अन्यायाच्या मध्ये नाती आणत नाहीत आणि म्हणून त्यांनी माझी बाजू घेतली, आणि म्हणजे खरं तर ते गुन्हेगार असू शकतात. पार्टनर, मला असं वाटतंय की मी एजेंना घाबरून त्यांच्यापासून अशी लांब पळत राहते ना, म्हणून मला कळत नाही की ते नक्की कसे. पार्टनर, मला असं वाटतंय की जर मला खरंच समजून घ्यायचं असेल ना की एजे कसे आहेत, तर मला त्यांच्यापासून असं लांब पळून चालणार नाही. मला सतत त्यांच्या बरोबर राहायला ठरलं. पार्टनर, आजपासनं मी सावलीसारखी एजंट बरोबर राहणार आणि ते खरंच माणूस म्हणून कसे हे शोधून काढणार. पार्टनर, ह्या सगळ्यात फक्त तू माझी साथ दे. अक्षरशः हद्द पार केली श्वेताने आगाऊपणाची. ती हे जे काय वागतीये ना, तिला असं वाटतंय की यामुळे एजे आणि लीला एकमेकांपासून दूर जातील, पण होतंय उलटच. ते आणखी जवळ येत आहेत. पण तुला तर नेहमी एजंटचं भलं झालेलंच हवंय ना, आणि लीला आणि बाबांच्या मध्ये सगळं आता चांगलं होतंय. मला नाही म्हणजे आपल्या सगळ्यांनाही तेच हवंय. मला एजेंना फक्त सुखी झालेलं बघायचं. मग ते लीला सोबत असेल किंवा तिच्या शिवाय. आणि ती श्वेता हे जे काय करतेय ना, त्याचा त्रास फक्त लीलाला होत नाहीये, एजेंना सुद्धा होतोय. आणि ते मी कधीच खपवून घेणार नाही. तुझ्या एवढी एकनिष्ठ सून मी कधीच बघितली नाही.
आमचे बाबा खूप लकी आहेत. बंद करायचं बटन शोधताय का? कसं आहे, तो सोलार लॅम्प आहे, त्यामुळे तो 12 महिने 24 तास सुरूच राहतो. बंद करायचं बटनच नाहीये. आणि तशी पण मला भीती वाटते ना अंधाराची. गुड नाईट.